हाय, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ब्लॉसम ज्वेलरी यूट्यूब चॅनलवर। सो आपण इथे एडी स्टोन नथ बनवणार आहोत। सर्वात आधी आपण इथे 20 गेजची वायर घेतलेली आहे, त्यानंतर 0.3 ची वायर घेतलेली आहे म्हणजे 30 गेजची, त्यानंतर टूल्स आणि एडी स्टोन घेतलेले आहेत। तर आपण आता इथे एडी स्टोनची नथ बनवायला स्टार्ट करूया। तर मी 20 गेजची वायर अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे। त्यानंतर प्लायरच्या मदतीने असे डबल लेयरचे मी लूप तयार करून घेणार आहे, हे बघा असे। तर त्यानंतर आपण इथे 0.3 mm ची म्हणजे 30 गेजची वायर अशा प्रकारे कट करून घेणार आहोत 1 मीटरची। आणि आता ही आपण बेस वायरला गुंडाळून घेणार आहोत आणि एक्स्ट्राची जी वायर असेल ती आपण कट करून टाकणार आहोत आणि बाकीची वायर असेल ती आपण इथे प्रेस करून टाकूयात। आणि आता मी इथे एडी स्टोन घेतलेला आहे आणि तो असा 0.3 mm च्या वायरमध्ये टाकून घेतलेला आहे। आणि आता आपण ती बेसवर पॅक करून घेऊयात। अशा प्रकारे आपण इथे टाईट करून घेऊयात आणि ही वायर आता या होलातून टाकून आपण दुसऱ्या साईडने काढून घेऊयात आणि त्या साईडला सुद्धा आपण हिला पॅक करून घेऊयात। अशाच प्रकारे आपल्याला हीच प्रोसेस परत करायची आहे। परत या होलातून दुसऱ्या साईडला काढून घ्यायचं आहे आणि तिथे सुद्धा अशाच प्रकारे टाईट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली जे एडी स्टोन आहेत ते एकदम टाईट बसतील बेस वायरला, त्याच्याने आपली नथ हलणार नाही आणि एकदम मस्त बसेल नाकाला सुद्धा। तर अशा प्रकारे परत एकदा इथे गुंडाळून घेऊया आणि परत तीच प्रोसेस इथे आपण चालू करूयात। या साईडला सुद्धा अशा प्रकारे टाईट करून घ्यायचं आहे। पहिला जो स्टोन आहे तो एकदम घट्ट बसला पाहिजे बेस वायरला, जेणेकरून दुसरे जे स्टोन आहेत ते सुद्धा आपले बेस वायरला एकदम घट्ट बसून राहतील। आणि इथे आपण परत एकदा अशाच प्रकारे या होलातून काढून आपण इथे घट्ट गुंडाळून घेतलेला आहे आणि एक स्टोन आहे जो तो आपला इथे कंप्लीट झालेला आहे। दुसरा स्टोन घेतलेला आहे मी इथे आणि तो सुद्धा 0.3 mm च्या वायरमधून मी काढून घेतलेला आहे आणि इथे आता त्याला असा घट्ट गुंडाळून घेतलेला आहे 20 गेजच्या वायरवर म्हणजे आपल्या बेस वायरवर। तर अशा प्रकारे जसं आपण पहिली आपली प्रोसेस होती तीच प्रोसेस आता सुद्धा करून घ्यायची आहे, ज्याने आपला स्टोन आहे तो एकदम घट्ट राहील। आता ही तार आहे ती आपण पहिल्या स्टोनमधून सुद्धा काढून घेऊयात, म्हणजे दोन्ही स्टोन जे आहेत ते एकमेकांना घट्ट बसून राहतील। आणि इथेही परत आपण 20 गेजच्या वायरला म्हणजे बेस वायरला घट्ट गुंडाळून घेऊया आणि आता दोन्ही स्टोनच्या होलातून आपण तार काढून घेणार आहोत। अशाच प्रकारे आपले 2 स्टोन जे आहेत ते रेडी झालेले आहेत। आणि आता आपण त्याच प्रोसेसमध्ये तिसरा सुद्धा एडी स्टोन घेणार आहोत। असे आपण त्याला 5 स्टोन अटॅच करणार आहोत नथला। तर तिसरा स्टोन आता आपल्याला चालू झालेला आहे। सेम प्रोसेस आहे, हीच प्रोसेस आपल्याला 5च्या 5 स्टोनला कंप्लीट करायची आहे, तीच प्रोसेस घ्यायची आहे। आणि सिंपल आहे एकदम एडी स्टोन, तुम्ही सुद्धा घरी बनवू शकता। आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन डिझाईन मी या चॅनलवर टाकणार आहे। सो तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्या ज्या डिझाईन नथच्या असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील। मी फक्त नथच नाही तर वेगवेगळे डिझाईन म्हणजे खोपा, कर्णफूल अशा प्रकारे जे जे डिझाईन असतील ते सर्व मी या पेजवर टाकणार आहे। आणि इथे आता आपण तिसरी जी स्टोन आहे तो सुद्धा त्याच प्रकारे असा फिक्स करून घेणार आहोत। आणि ही जी प्रोसेस आहे ती सेम आहे, 5च्या 5 आपल्याला स्टोन असेच इथे अटॅच करून घ्यायचे आहेत। खूप सिंपल आहे। आणि आता आपण चौथा स्टोन आहे तो सुद्धा इथे तारमध्ये ओवून घेतलेला आहे आणि इथे असा घट्ट गुंडाळून घेतलेला आहे। आणि तार जी आहे ती 30 गेजची वायर ती खूप नाजूक असते, तिला जास्त जोरात सुद्धा खेचायची नाही आहे, तर तार तुटून जाईल। मग पुन्हा एकदा आपल्याला ती पहिल्या वेळेला आपण जशी अटॅच केली होती तशीच सेम
जिथून आपली तुटली होती तिथून अटॅच करावी लागणार. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आपला चौथा जो स्टोन आहे तो सुद्धा बेस वायरला अटॅच झालेला आहे. आणि सिंपल एडी स्टोनची नथ किती सुंदर दिसते बघा. आणि आता आपला पाचवा जो स्टोन आहे तो सुद्धा आपण आता तारेमध्ये ओवून घेणार आहोत आणि त्याला सुद्धा घट्ट बांधून घेणार आहोत. आणि हा आपला शेवटचा स्टोन आहे. सो तो सुद्धा आपण एकदम घट्ट बांधून घेणार आहोत, जसा आपण पहिला स्टोन बांधून घेतला होता. पहिला आणि शेवटचा स्टोन हा आपल्याला एकदम घट्ट बांधून घ्यायचा आहे. 2-3 वेळा तरी आपल्याला तो घट्ट बांधून घ्यायचा आहे. मी इथे 20 गेजची वायर यूज केलेली आहे, कारण आपण फक्त 5 एडी स्टोन लावलेले आहेत. आपली नथ हलकी होणार आहे. पण जर आपली नथ हेवी असेल तर आपल्याला 18 गेज वायर ही यूज करायची आहे. आपण इथे 20 गेज वायर घेतलेली आहे. आता इथे आपण ही 30 गेजची वायर आहे ती पहिल्या आणि दुसऱ्या स्टोनमधून सुद्धा काढून घेऊ, म्हणजे ते दोन्ही स्टोन आहेत ते फिक्स बसून राहतील. असेच आपण 5 स्टोन अटॅच केलेले आहेत. ही नथ तुम्ही घरी बसल्यासुद्धा बनवू शकता, खूप सोपी आहे. तर अशा प्रकारे आता आपली नथ झालेली आहे. आणि जी 30 गेजची वायर आहे ती 2-3 वेळा गुंडाळून घ्यायची आहे वायरला 20 गेजच्या, आणि एकदम फिक्स करून घ्यायची आहे. आणि कटरच्या साहाय्याने तिला कट करून टाकायचं आहे. आणि जी एक्स्ट्राची वायर आहे ती प्रेस करून घ्यायची आहे. आणि आपल्या नथला असा मस्त गोलाकार द्यायचा आहे. आणि ती एक्स्ट्राची वायर आहे ती आपण कट करून घेणार आहोत एक अर्धा इंच. आणि तिला असा प्लायरच्या मदतीने गोल लूप करणार आहोत. 2 वेळा करायचा आहे, म्हणजे आपली नथ जी आहे ती टाईट बसते, नाकाला पडत नाही आणि एकदम फिक्स राहते. आणि अशा प्रकारे आपली ही नथ पूर्ण झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा.